नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहता एलएस मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा. अंबरनाथमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनी भाजपची साथ सोडून शिंदेच्या शिवसेनेसोबत घरोबा केल्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या व्हीपचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे उद्या होणाऱ्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीवेळी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असताना भोसरी परिसराला भेट दिली. यावेळी नागरिकांनी कथित गुंडगिरी, भ्रष्टाचार, वाढलेले कर्ज आणि अनागोंदी कारभाराविरोधात मडके फोडून आपला रोष व्यक्त केलाय. तसेच नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त करत अजित पवारांसोबत ठामपणे उभे असल्याचा विश्वासही व्यक्त केलाय. पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 30 मध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून चांदीच्या वस्तू वाटप केल्याचा भाजपने आरोप केलाय. भाजपच्या कार्यकर्त्यांनी एका महिलेला या चांदीच्या वस्तू वाटप करताना रंगेहात पकडले. या महिलेच्या पर्समध्ये चांदीचे जोडवे आढळून आले. या आरोपांवर राष्ट्रवादी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सत्ताधारी शिवसेना भाजपमध्ये नळावरच्या भांडणाप्रमाणे एकमेकांमध्ये सतत वाद सुरू आहेत असा टोला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लगावलाय. महाविकास आघाडीची काही ठिकाणी आघाडी म्हणून तर काही ठिकाणी वेगळी लढत असलो तरी वातावरण सकारात्मक आहे असंही रोहित पवार यांनी सांगितलं. बीड जिल्ह्यात मंत्री पंकजा मुंडेंनी सेल्फीचा मोह न आवरलेल्या कार्यकर्त्याची इच्छा पूर्ण केली. श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांनी हजेरी लावली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. जालन्यात मनोज जरांगेंनी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा वाढदिवस साजरा केलाय. टोपे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. यावेळी जरांगे यांनी राजेश टोपे यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा दिल्या. चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मनरेगा कायद्यात बदल केल्यामुळे आणि मनरेगा बचाव करण्यासाठी आंदोलन करण्यात आलंय. केंद्र सरकारने मनरेगाचे नाव बदलून त्या जागी व्हीबीजी राम ही नवीन कायदा आणल्याचा दावा काँग्रेसने केलाय. तसेच महात्मा गांधीजीचे नाव पुसून टाकण्याचं केंद्र सरकारचं षड्यंत्र असल्याचाही आरोप त्यांनी केलाय. धुळ्यात पिंपळनेरच्या दिशेने सुरू असलेल्या अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल 72 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. साक्रीच्या शेलबारी घाट परिसरात गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक कारवाई केली. कोल्हापूरच्या अँटी करप्शनच्या डीवायएसपी वैष्णवी पाटलांच्या कारचा कर्नाटकातील चित्रदुर्गमध्ये भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर वैष्णवी पाटलांसह 3 जण जखमी झालेत. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचे बेकायदेशीर रिफिलिंग करून विक्री केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत 2 कार, 8 घरगुती गॅस सिलेंडर, रिफिलिंगसाठी वापरलेली उपकरणे आणि साहित्य असा 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी 5 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. वेगवान बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. पाहत रहा एलएस मराठी.